ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायलीला कपटी प्रियाचा पर्दाफाश करायचा असतो। त्यासाठी सायलीने प्रियाच्या रूममध्ये पुस्तकाच्या मागे मोबाईल ठेवून प्रियाचा व्हिडिओ बनवायचा असतो आणि जेव्हा सायली प्रियाच्या रूममध्ये जाते आणि पुस्तकाच्या पाठी फोन ठेवत असते तेवढा स्वतःच्या रूममध्ये प्रिया येते। तेव्हा प्रिया सायलीला विचारते, तू इथे काय करते? तुझं माझ्या रूममध्ये काय काम आहे? तेव्हा सायली बोलते, मी एक पुस्तक घेण्यासाठी आले, ते पुस्तक मला हवं होतं म्हणून मी या रूममध्ये आले होते। पण सायली तिथून निघून जाते। पण प्रियाच्या मनात येतं की नक्की सायली इकडे येऊन काय करत होती, तिच्या मनात शंका असतात। तेव्हा प्रिया विचार करते, हिला माझ्या रूममध्ये येऊन हिला काय शोधायचं होतं। आणि प्रिया ही सायलीच्या अशा प्रकारे रूममध्ये येण्याने ती घाबरलेली असते। तेवढं ती तिथेच उभी राहून नागराजला फोन लावते आणि तिथेच तिची मोठी चूक होते, कारण की ती नागराजशी जे पण बोलणार होती ते त्या फोनमध्ये रेकॉर्ड होणार असतं। तेव्हा ती नागराजला फोन करून अपडेट द्यायला ठरवते। तेव्हा ती नागराजला बोलते, मला फोन करण्याचे कारण की मी तुम्हाला असे अपडेट देणार आहे की ती सायली माझ्या रूममध्ये आली होती आणि काहीतरी पुरावे शोधत होती, त्यामुळे मला आता भीती वाटते ती काय पुरावे शोधत होती आणि काय करत होती। तेव्हा नागराज बोलतो, तू घाबरू नकोस, ती दामिनी देशमुख वकील आहे ना, ती किती मोठी फेमस वकील आहे आणि तिच्या सामने सायलीला किती पण पुरावे मिळू दे, काय हरकत नाही। तेव्हा प्रिया घाबरून बोलते, माझ्या विरुद्ध तिने कुठला पुरावा शोधून काढला तर? तेव्हा प्रिया बोलते, हे सगळं माझं सांगणं महिपंतला सांगा आणि मी काय पुढे करायचं ते पण सांगा। पण प्रियाला माहित नसतं हे सगळं तिचं बोलणं त्या फोनमध्ये रेकॉर्ड होत असतं। इथे सायली अर्जुनला सांगते, मी आज मोठा पुरावा शोधणार आहे, ज्याप्रमाणे तिने माझ्याबरोबर खेळ खेळते त्याप्रमाणे मी तिच्याबरोबर खेळ खेळणार आहे। तेव्हा अर्जुन बोलतो, काय केलं नक्की ते सांगा। तेव्हा सायली सांगते, मी तिच्या रूममध्ये मोबाईल ठेवलाय आणि त्या फोनचा कॅमेरा ऑन करून प्रियाच्या रूम मधला सगळं रेकॉर्ड होत आहे आणि रेकॉर्डिंग होत असताना काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून फोन एअरप्लेन मोड मध्ये ठेवलेला आहे। तेव्हा अर्जुन बोलतो, तो फोन तिला दिसणार नाही ना, काय प्रॉब्लेम होणार नाही ना? तेव्हा सायली बोलते, तो फोन अशा जागी ठेवलाय तो तिला दिसणार पण नाही आणि सगळं फोन मध्ये रेकॉर्डिंग होत राहणार। तेव्हा अर्जुन बोलतो, उद्या सकाळी जाऊन तो मोबाईल काळजीने घ्या तर तिच्या निदर्शनास येईल। तेव्हा सायली अर्जुनला बोलते, तुम्ही काळजी करू नका, जे काय बघायचं ते मी बघेन। दुसऱ्या दिवशी सायली अर्जुनला सांगते, तुम्ही प्रियाकडे लक्ष ठेवा, मी जाऊन तो फोन घेते। आणि सायली प्रियाच्या रूम मध्ये जाते आणि जिथे मोबाईल ठेवला असता तो मोबाईल काढते। आता तो मोबाईल काढल्यानंतर प्रियाचं सगळं सत्य बाहेर येणार असतं आणि ज्यावेळी ती फोन काढते आणि तो व्हिडिओ पाहते तेव्हा तिला कळतं की ती प्रिया नागराज बरोबर बोलत आहे आणि ती 3 गोष्टीबद्दल बोलत आहे। पहिलं म्हणजे मी खोटी तन्वी आहे आणि दुसरं म्हणजे साक्षीने खून केलाय ती आणि तिसरा म्हणजे तिचं महिपतशी कनेक्शन आहे। त्यानंतर ती फोन मधला व्हिडिओ अर्जुनला दाखवते। अर्जुन तो व्हिडिओ पाहून खूप खुश झालेला असतो। तेव्हा इथे अर्जुनला समजतं की नागराज काकाचा पण प्रिया आणि महिपतची कनेक्शन आहे आणि त्यामध्ये प्रिया तर खोटीच असते आणि ती खोटी तन्वी बनून किल्लेदार घरामध्ये रविराजांच्या मुलीच्या रूपाने आणि नंतर सुभेदार घरामध्ये अश्विनच्या बायकोच्या रूपाने ही खोटारडी प्रिया वावरत असते। कोणतर साक्षीने केलंय, आता नागराज काकांचा पण या तिघांची कनेक्शन आहे हे ते त्याला व्हिडिओमुळे समजतं। त्यानंतर सायली आणि अर्जुन तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणते। कल्पना, पूर्णाई, प्रताप हा व्हिडिओ पाहून हादरून जातात। त्यांना व्हिडिओमुळे समजतं की तन्वी तर खोटीच आहे आणि नागराज हा पण त्यांच्या बरोबर मिळालेला आहे। तेव्हा तिथे प्रियाला बोलवलं जातं आणि प्रताप प्रियाला बोलतो, हे काय सगळं, हे आम्ही काय पाहतोय, तू खोटी तन्वी आहेस। तेव्हा प्रिया ह्या सगळ्यांसमोर गडबडून जाते, तिला काय बोलायचं तिलाच काय कळत नाही। तेव्हा अश्विन येतो आणि बोलतो, काय झालं तन्वी, तू गप्प काय? तेव्हा पूर्णाई बोलते, तू तिला तन्वी काय बोलतो, ती खोटारडी तन्वी आहे। या सगळ्यामध्ये ती महिपतची माणूस आहे आणि ती महिपत आणि साक्षीसाठी काम करते। तो अश्विनला काय बोलायचं काय समजत नाही। तो तन्वीला बोलतो, तू माझा वापर करून या घरात आलीस ना, कारण की तुला महिपतचं आणि साक्षी यांचं तुला काम करायचं होतं। तेव्हा कल्पना बोलतो, तू माझ्या मुलाचा नव्हे तर तू ज्या आश्रमात मोठी झाली त्या मधुभाऊचा पण तू वापर केलास आणि जी मुलगी मधुभाऊना कुणाच्या ह्याच्यामध्ये अडकू शकते ती जगात कोणाला पण अडकू शकते, जगात कोणालाही कुठेही अडकू शकते आणि कोणालाही फसवू शकते। तू जर तन्वी नाहीस मग तू कोण आहेस? तेव्हा पूर्णाई बोलते, बस झालं, लवकरात लवकर रविराज आणि प्रतिमाला बोलवून घ्या, त्यांना पण त्यांच्या मुलीचं खरं सत्य समजू दे। हिला तर माझ्या रूम मध्ये ठेवणार नाही आणि तिला सांगणार तुम्ही रविराजांना की तुम्ही तुमच्या रूम मध्ये पण तिला ठेवू नका। आणि पूर्णाई बोलते, नागराज आणि महिपतचा काय संबंध आहे, त्यांनी तुला या घरात कशाला पाठवलं? तेव्हा प्रिया बोलायला लागते, हे सगळं खोटं आहे, हिला कुठून माझा व्हिडिओ सापडला, काहींनी माझा व्हिडिओ एडिट केला। तेव्हा सायली बोलते, तू ज्याप्रमाणे कपट कारस्थान
माझ्या रूममध्ये येऊन व्हिडिओ बनवायचे तसा मी तुझ्या रूममध्ये मोबाईल ठेवून व्हिडिओ बनवला. तुझ्या रूममध्ये मोबाईल ठेवून मी तुझा व्हिडिओ बनवला आणि त्या मोबाईलच्या समोर तू जे पण काय करत होतीस बोलत होतीस ते त्याच्यामध्ये कॅप्चर झालं. आणि त्याच टायमाला नागराज काकांशी जे पण तू बोलत होतीस ते सगळं ह्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं आहे. आता हा कोर्टामध्ये पण हा पुरावा जाणार आणि तुला चांगला धडा शिकवणार. किंवा खोटारडी प्रिया बोलते खोटा आहे व्हिडिओ डिलीट करून टाक. किंवा सायली प्रियाला बोलते व्हिडिओ तर डिलीट होणार नाही पण तू या घरात लवकरात लवकर डिलीट होशील. आता सुभेदार घरामध्ये कपटी प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि आता रविराज आणि प्रतिमा काय ॲक्शन घेणार हे पाहणे रंजकच होणार आहे.